हॅलो एव्हरीवन, मी जाकीर शेख, संचालक विजन अकॅडमी गोकुंदा किनवट. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 4 ऑगस्ट 2023 रोजी झालेला वनरक्षक भरतीचा शिफ्ट क्रमांक 2 या पेपरवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यामध्ये विशेषतः इंग्रजी विषयाचे 15 प्रश्न आहेत. या 15 प्रश्नावर आज आपण विश्लेषण करूया. पहिला प्रश्न पहा, काय म्हणतो? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. पहिलाच प्रश्न आहे, आर्टिकलवर आधारित आहे. आर्टिकल हा इंग्रजीतला एक बेसिक घटक आहे, ज्याच्यामध्ये ए अँड द हे 3 आर्टिकल्स असतात. पहा, पहिला प्रश्न काय म्हणलेला आहे? डॅश डॅश लाईट्स आर डिम ॲट द रेस्टॉरंट. बरोबर आहे ना? इथं लाईट शब्दाच्या बिफोर आपल्याला प्रॉपर आर्टिकल वापरायचा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, दिलेला जो नाम आहे लाईट्स हा ऑलरेडी एक प्लुरल आहे. बरोबर आहे ना? लाईट्स आर म्हणलेला आहे. तर यावरून एक गोष्ट आपल्याला समजून येईल की ए आणि ॲन हे एक सिंगल वस्तू असेल, अनिश्चित असेल, तेव्हा आपण वापरतो. तर पहिला जो पर्याय आहे हा ॲन आपण इथं वापरू शकत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, द हे आर्टिकल इथं आपण वापरू शकतो. त्याचं कारण असं आहे, कारण दिलेलं जो वाक्य आहे एका विशिष्ट रेस्टॉरंट विषयी बोलत आहे, ज्याचे लाईट्स कशी आहेत, डिम आहे. एक विशेष ठिकाण आहे, ज्या ठिकाणाचं इथं वर्णन केले जात आहे. म्हणून इथं प्रॉपर जो आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. नो आर्टिकल येत नाही, याचाही विषय नाही, कारण लाईट्स एक प्लुरल भाग आहे. आणि द वापरण्याचं कारण असं आहे की सदरील जो वाक्य आहे हा वाक्य विशिष्ट का रेस्टॉरंटच्या लाईट विषयी बोलत आहे. तर हा झाला आर्टिकलवरचा पहिला प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, काय म्हटलेला आहे? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स. वर्ब फिल करणे म्हणजेच हा जो भाग आहे टेन्स वर आधारित असतो. वर्बचा भाग म्हणजे टेन्सचा भाग आहे. तर प्रश्न काय म्हणतो पहा, पहिल्या वाक्यामध्ये माय डॉक्टर ऍडवाइज मी टू डॅश डॅश स्मोकिंग. डॉक्टरांनी मला सल्ला दिला धूम्रपान सोडायला. तर इथं आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. पहिल्या ऑप्शन मध्ये गिव्हिंग अप आहे, सेकंड मध्ये गिव्ह आहे, थर्ड मध्ये गेव आहे, फोर्थ मध्ये गिव्हन आहे. तर याच्यामध्ये प्रॉपर जो वर्ब आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे टूच्या नंतर जेव्हा आपण टू पाहतो वाक्यामध्ये, त्याच्यानंतर येणारा जो वर्ब आहे हा बेसिकली V1 मध्ये फर्स्ट फॉर्म मध्ये असतो. तर पहिल्या ऑप्शन मध्ये वर्बला ING लागलेला आहे, हा पर्याय होऊ शकत नाही. दुसऱ्या ऑप्शन मध्ये गिव्ह अप, गिव्ह म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. ओके, हा ऑप्शन करेक्ट आहे. पहिला ऑप्शन तर रॉंग. सेकंड ऑप्शन बघूया, थर्ड ऑप्शन गेव अप आहे. गेव अप म्हटल्यानंतर इथं वर्बला सेकंड फॉर्म आहे, हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही. आणि गिव्हन अप म्हटल्यानंतर वर्बचं इथं सुद्धा काय आहे, थर्ड फॉर्म आहे. तर इथं प्रॉपर सेंटेन्स असा होईल की माय डॉक्टर ऍडवाइज मी टू गिव्ह अप स्मोकिंग. गिव्ह अप हा शब्द तिथं योग्य आहे. टूच्या नंतर बेस फॉर्म ऑफ वर्ब. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथं काय म्हणलेलं आहे? चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर ए गिवन वर्ड सेंटेन्स आउट ऑफ गिवन ऑप्शन्स. दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर वाक्य काय म्हणतो? एक्झामिनेशन ऑफ डेड बॉडी. डेड बॉडी माहिती आहे ना आपल्याला? हा, मृत शरीराच्या पाहणीकरिता वापरण्यात येणारा हा 4 पैकी एक शब्द घ्यायचा आहे. पहिला आहे ॲटोप्सी. ॲटोप्सीचा अर्थ काय होतो? शवविच्छेदन म्हणतो आपण. विच्छेदन हा शब्द इथं आपण मराठीमध्ये वापरतो. सर्जरी म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये शस्त्रक्रिया म्हणतो, शस्त्रक्रिया. त्याच्यानंतर बायोप्सी आहे, ज्याला उतक तपासणी म्हणतो. उतक तपासणी, ऊतींची तपासणी. त्याच्यानंतर फोर्थ ऑप्शन आहे ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे बी काय आहे? एक शस्त्रक्रिया आहे. शस्त्रक्रिया हा शब्द इथं आपण वापरू शकतो. तर पहा, इथं एक्झामिनेशन ऑफ डेड बॉडी, मृत शरीराचा अभ्यास करण्यासाठी वापरला जाणारा शुद्ध शब्द आहे ऑटोप्सी. हा शब्द करेक्ट आहे. बाकीचे उर्वरित 3 ऑप्शन हे सुद्धा काय आहे, त्याच्यातले रॉंग आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय म्हटलेलं आहे? चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर ए गिवन वर्ड आउट ऑफ द गिवन ऑप्शन. ओके, रिकाम्या जागी आपल्याला शब्द भरायचा आहे. रोहित इज ग्रीडी फॉर मनी, हिज कलिग्स कॉल हिम ग्रीडीचा अर्थ होतो ज्याला आपण लालची म्हणतो. बरोबर आहे ना? बरेच लोक पैशांची लालची ठेवतात, त्यांना आपण ग्रीडी म्हणू शकतो. तर इथं पहिला जो ऑप्शन आहे याच्यामध्ये वापरलेला आहे स्पेंड ट्रिप जे आहे. स्पेंड ट्रिप ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये खर्चिक शब्द वापरतो. त्याच्यानंतर आहे सिनेक म्हणजे असा व्यक्ती ज्याला नेहमी दोष दिसतात, नेहमी दोष दिसणारा, नेहमी ज्याला
दोष दिसतात, ज्याला दोष दिसतात. असे काही समाजामध्ये लोक असतात, काही जरी आपण बोललो तर त्यांना निगेटिव्हिटी त्यांच्या मनामध्ये असेल एखाद्या घटकाविषयी तर त्यांना ते दोष दिसणार आहे. त्याच्यानंतर थर्ड जो ऑप्शन आहे स्प्लेंडिड. स्प्लेंडिडचा मराठीमध्ये अर्थ आपण भव्य म्हणतो. त्याच्यानंतर आहे एव्हॅरिसियस. एव्हॅरिसियसचा अर्थ काय होतो, ज्याला आपण लालची म्हणतो. काय आहे, लालच. लालच आणि एक प्रकारची हवस म्हणायला हरकत नाही. तर पहा इथं करेक्ट जो शब्द आहे रोहित कसा लालची आहे, त्याचे कलिग्स म्हणजे ज्याला फ्रेंड जे आहेत त्याला नेहमी काय म्हणतात, हा शब्द त्याच्यासाठी वापरतात. जे लालची असतात त्यांना लालूच जास्त असते, त्यांच्यासाठी एव्हॅरिसियस हा शब्द आपण वापरतो. ऑप्शन नंबर 1, 2 आणि 3 हे काय आहे, रॉंग आहेत. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणलं, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड. दिलेला जो शब्द आहे रेडंडंट आहे. रेडंडंटचा अर्थ काय होतो, आवश्यक नसलेला. आवश्यक नसलेला. आवश्यक नसलेला हा शब्दसमूह आपण मराठीमध्ये वापरतो. त्याच्यानंतर याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला जो पर्याय आहे इनसफिशियंट. इनसफिशियंटला आपण काय म्हणतो, कमी म्हणतो. त्याच्यानंतर स्पार्स आहे. स्पार्स म्हणजे विरळ ज्याला म्हणतो आपण, जास्त दाट नसलेला. त्याच्यानंतर तिसरा आहे इनएडिक्वेट. इनएडिक्वेटला मराठीमध्ये आपण अपुरा शब्द वापरतो, अपुरा. आणि त्याच्यानंतर आहे अननेसेसरी. अननेसेसरी म्हणले तरी काय, गरज नसलेला किंवा आवश्यकता नसलेला. नसलेला हा जो आहे आवश्यकता नसलेला, ह्याच्यामध्ये इथं आपल्याला आवश्यकता असं लिहायला पाहिजे, आवश्यकता नसलेला. ओके. तर पहा प्रॉपर जो 4 दिलेल्या पर्यायापैकी योग्य जो उत्तर आहे, योग्य उत्तर कोणतं आहे याच्यामध्ये, रिडंडंट म्हणजे ज्याला जास्त आवश्यकता नाही, पुरेसा आहे त्याला म्हणतो आपण. तर ऑप्शन नंबर 1 रॉंग आहे, सेकंडही रॉंग आहे, थर्डही रॉंग आहे. ऑप्शन नंबर 4 काय आहे, करेक्ट आहे. हे एक त्याचा मिनिंग दर्शवणारा हा चौथा पर्याय आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पहा प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो, चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर टू द वर्ड्स फ्रॉम अमॉंग द 4 गिवन चॉईसेस टू कन्स्ट्रक्ट ए सेंटेन्स. दिलेले विधान आहेत ABCDE. या विधानावर अनुसरून आपल्याला काय करायचं आहे, वाक्यांचा योग्य क्रम लावायचा आहे, ज्याला पॅराजंबल टाईप म्हणतो आपण. सदरील जे 5 ऑप्शन्स आहेत ते कशावर आधारित आहे पहा. ऑल कंपनीज इन्व्हॉल्व इन फार्मास्युटिकल operations. Many countries worldwide, from a harmful drug impact to protect citizens, have implemented regulations on. सदरील जे विधान आहेत हे विधान कशावर आधारित आहे की एक रेग्युलेशन्स साठी आहेत, जे हार्मफुल ड्रग्स असतात ज्यांचा मानवावर विपरीत परिणाम होतो. तर कंपन्यांनी मानवाकरिता जे हार्मफुल ड्रग्स आहेत त्याच्यावर एक बॅन म्हणा किंवा त्याकरिता एक रेग्युलेशन्स बनवण्यासाठी बोललेले हे 4 विधान आहेत. तर वाक्याची सुरुवात आपण जेव्हा अशा सेंटेन्सला लॉजिकली लावतो, सुरुवातीला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट यानुसार आपल्याला क्रम लावावा लागेल. तर वाक्याची सुरुवात जी आहे आपल्याला कुठून करावी लागेल, हा पहिला विधान येईल जो मेनी कंट्रीज वर्ल्ड वाईड. याला आपण सब्जेक्टही म्हणू शकतो कारण बरेच कंट्रीज आहेत वर्ल्ड वाईड मधल्या. त्याच्यानंतर सेकंड जो आहे आपल्याला हा ऑप्शन घ्यावा लागेल, हॅव इम्प्लिमेंटेड. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब पण आहे. त्याच्यानंतर मेन जे आहे हेल्पिंग वर्ब प्लस इथं काय आहे मेन वर्ब सुद्धा आलेला आहे. हा झाला हॅव इम्प्लिमेंटेड रेग्युलेशन्स ऑन. मग तो रेग्युलेशन्स ऑन त्याच्यानंतर येणारा जो थर्ड जो सेंटेन्स आहे हा घ्यावा लागेल आपल्याला. काय म्हटलेलं आहे, ऑल कंपनीज इन्व्हॉल्व इन फार्मास्युटिकल ऑपरेशन्स हा झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला चौथ्या क्रमांकाला घ्यावं लागेल कशाकरिता, हा टू प्रोटेक्ट सिटीजन्स. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो सेंटेन्स येईल फ्रॉम हार्मफुल ड्रग इम्पॅक्ट. हार्मफुल ड्रग्सच्या इम्पॅक्ट पासून लोकांना आपल्याला काय प्रोटेक्ट करायचं आहे. तर सुरुवातीचा जो येणारा जो पहिला विधान आहे तो आहे बी. त्याच्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल ई. त्याच्यानंतर थर्डला जे आहे ए. त्याच्यानंतर फोर्थ नंबरला आहे घेतलेला विधान डी. त्याच्यानंतर आहे शेवटी आलेला कोणता आहे आपला सी आहे. तर हे BEADC ऑप्शन नंबर 4 काय आहे, करेक्ट आहे. तर हे वाक्याचा करता आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि त्याच्यानंतर इथं हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब हे एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर पहा नेक्स्ट जे क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड.
अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. दिलेल्या विधानात योग्य तो क्रियापद आपल्याला निवडायचा आहे. आणि इथं वर्ब म्हणल्यानंतर हा जो घटक आहे आपल्याला कशावर आधारित आहे, हा टेन्सवर आधारित हा घटक आहे. तर वाक्य काय म्हणतो पहा, yesterday we went to the cinema and dash dash great movie. हा वाक्य आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, हॅड सी, हॅड सॉ, त्याच्यानंतर सीन आणि चौथा ऑप्शन आहे सॉ. बरोबर आहे ना. तर सर्वप्रथम दिलेला जो वाक्य आहे हा सिंपल पास्टचा आहे, V2 आहे. आणि yesterday पण म्हणलेला आहे, काल आम्ही कुठे सिनेमाला गेलो होतो. आणि सिनेमा कसा होता, ग्रेट मूवी होता. तर याच्यामध्ये पहा, पहिला जो पर्याय जर आपण बघितलो, पहिला पर्याय येत नाही, रॉंग आहे. कारण असं आहे, हॅडच्या नंतर येणारा जो वर्ब आहे हा थर्ड फॉर्म पाहिजे. तर इथं सी जे आहे हा V1 आहे, हा पर्याय होऊ शकत नाही. ऑप्शन नंबर 1 रॉंग आहे. त्याच्यानंतर सेकंड जो ऑप्शन आहे हॅड सॉ जो आहे हा हॅडच्या नंतर आताच बोललो आपण, याला काय पाहिजे, थर्ड फॉर्म पाहिजे. आणि सॉ म्हणल्यानंतर इथे V2 आहे, हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही, हा रॉंग झाला. त्याच्यानंतर सीन, सीन म्हणल्यानंतर हे फक्त थर्ड फॉर्म आहे, पण याच्या अलीकडे हेल्पिंग वर्ब वगैरे काही नाही, हा सुद्धा इथं सुटेबल वर्ड नाही. त्याच्यानंतर फोर्थ जो वर्ड आहे तो वर्ड कोणता आहे याच्यामध्ये, सॉ आहे, हा सॉ मात्र इथं आपण करेक्ट घेऊ शकतो. सांगायचं तात्पर्य, सिंपल पास्ट मध्ये येणारा समोरचाही जो सेंटेन्स आहे तोही सिंपल पास्टचा असावा किंवा पास्ट परफेक्टचा असावा. तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन जे आहे, करेक्ट ऑप्शन नंबर 3 आहे, ऑप्शन नंबर 4 आहे, जो इथं आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, समोरचं काय म्हणलेलं आहे, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर इन स्पेलिंग. स्पेलिंगवर आधारित हा घटक आहे. कुठे आपल्याला स्पेलिंग मिस्टेक झाली तो बघावा लागेल. तर वाक्य काय म्हणतो, एव्हरी इंडिव्हिज्युअल इज ए मेंबर ऑफ ए स्पेसिफिक कल्चर दॅट शेप्स देअर वर्ल्ड वाईड ओपिनियन्स, बिहेवियर्स अँड डेली ऍक्टिव्हिटीज. तर या वाक्याला जर आपण निरीक्षण जर केलं तर इथं चुकीची जी स्पेलिंग आहे, इथं ओपिनियन्स हा जो शब्द आहे हा शब्द आपल्याला इथं काय आहे, चुकीच्या स्पेलिंगचा आपल्याला हा भाग दिसतोय. तर ओपिनियनची जी करेक्ट स्पेलिंग आहे आपल्यालाही माहित असेल, OPINIONS, ओपिनियन्स हा शब्द इथं असा असायला पाहिजे. तर इथं यांनी काय केलेलं आहे, प्रश्नामध्ये इथं ई दिलेलं आहे, इथं ऍक्च्युली काय पाहिजे होतं, ओपिनियनला तिथं आय पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर 2 जो आहे हा काय आहे, एरर्सचा भाग आहे. तर या वाक्याचा अर्थ काय होतो, एव्हरी इंडिव्हिज्युअल इज अ मेंबर ऑफ ए स्पेसिफिक कल्चर दॅट शेप देअर वर्ल्ड वाईड ओपिनियन्स, बिहेवियर्स अँड डेली ऍक्टिव्हिटीज. प्रत्येक व्यक्ती एखाद्या सांस्कृतिक घटकाशी जुळलेला असतो, ज्याचा परिणाम त्याच्या बिहेवियरवर, त्याच्या मतांवर आणि त्याच्या कृतीवर आपल्याला दिसतो. तर करेक्ट ऑप्शन जे आहे ऑप्शन नंबर 2 जो आहे तो करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, वेन शी अराइव्ह ॲट द एअरपोर्ट द प्लेन ऑफ, राईट. इथं सुद्धा आपल्याला प्रॉपर वर्ब फिल करायचा आहे. वर्ब म्हणल्यानंतर हा सुद्धा जो घटक आहे हा सुद्धा घटक टेन्सवर आधारित आहे. तर पहिला वाक्य काय म्हणतो पहा, वेन शी अराइव्ड, इथं अराइव्ड म्हणल्यानंतर इथं वर्बचं सेकंड फॉर्म आहे ॲट द एअरपोर्ट, जेव्हा ती एअरपोर्टला गेली. प्लेन काय झालं, ऑफ म्हणजे उडाली असा त्याचा अर्थ होतो. तर याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. हॅड टेकिंग आहे. तर हॅडच्या नंतर आपल्याला येणारा जो शब्द आहे तो थर्ड फॉर्मचा असावा, हा पर्याय रॉंग आहे, राईट. त्याच्यानंतर दुसरा हॅड टूक, इथं आपल्याला हॅडच्या नंतर टूक म्हटल्यानंतर इथं काय वर्बचा सेकंड फॉर्म आहे, हा सुद्धा ऑप्शन मध्ये रॉंग आहे. कारण हॅडच्या नंतर थर्ड फॉर्म पाहिजे, हा सुद्धा इथं रॉंग ठरलेला आहे. इथं ING आहे तर इथं V2 आहे, हा सुद्धा चुकला. त्याच्यानंतर पहा इथं हॅड टेकन म्हणल्यानंतर इथं काय आहे, करेक्ट आहे. हॅड प्लस इथं टेकन जे आहे हे काय आहे, V3 आहे. ऑप्शन हे करेक्ट आहे, बरोबर आहे ना. आणि इज टूक हा सुद्धा रॉंग आहे. तर इथं आपल्याला प्रॉपर जो शब्द आहे इथं आपल्याला पाहिजे हॅड टेकन, राईट. हॅड टेकन का, टेक, टूक, टेकन हे वर्बचे 3 फॉर्म आहे, TAKE, त्याच्यानंतर टेक, त्याच्यानंतर याच्यामध्ये सेकंड जो फॉर्म आहे टेक, टूक, आणि त्याच्यानंतर थर्ड जे आहे TAKEN, हे आहे वर्बचा थर्ड फॉर्म. आणि जेव्हा आपण हॅव किंवा हॅज प्रेझेंटमध्ये वापरतो आणि हॅड जे आहे पास्टमध्ये वापरतो, यानंतर येणारा जो वर्ब आहे हा कसा थर्ड फॉर्म मध्ये जे पाहिजे. कारण
पूर्ण काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप आपण इथे वापरतो. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट जे क्वेश्चन आहे पहा, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन. त्याच्यामध्ये रॅटल्ड आहे. रॅटलचा अर्थ काय होतो, ज्याला म्हणतो आपण चिडलेला म्हणतो. रॅटल म्हणजे काय आहे, चिडलेला. ओके. त्याच्यानंतर पहा, या रॅटलला आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर कॉन्फिडंट. कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वास असलेला किंवा आत्मविश्वास असलेला म्हणतो आपण. त्याच्यानंतर पहा, काम. काम म्हणजे शांत, ज्याला म्हणतो आपण. इरिटेटचा अर्थ होतो सुद्धा चिडलेला. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे, त्याच्यामध्ये लास्ट आहे कंपोज ला सुद्धा आपण काय म्हणतो, याच्यामध्ये शांत शब्द इथं आपण वापरू शकतो. तर पहा, दिलेला जो शब्द आहे रॅटल म्हणजे चिडलेला आहे. चिडलेल्यासाठी योग्य तो ऑप्शन जो आहे हा पर्याय नंबर 1 रॉंग, 2 रॉंग, ऑप्शन नंबर 3 काय आहे, करेक्ट आहे. आणि ऑप्शन नंबर 4 सुद्धा येत नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेले आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल. इथं आर्टिकलवर आधारित प्रश्न आहे. तर प्रश्न काय म्हणतो पहा, फर्स्ट थिंग यू नीड टू डू इज टेक ए लुक ॲट युअर रिझ्यूम. आता 4 ऑप्शन आहेत. नो आर्टिकलचा तर विषयच येत नाही. त्याच्यानंतर द ऑप्शन करेक्ट आहे, इथं आपण द घेऊ शकतो. त्याच्यानंतर याचं ॲन आणि ए हे येऊ शकत नाही, कारण आर्टिकलचा एक रूल्स आहे, जेव्हा क्रमवाचक संख्या असतात, द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, याकरिता आपल्याला आर्टिकल, डेफिनेट आर्टिकलच तिथं वापरतात, जसं द हा डेफिनेट आर्टिकल आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे की चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. एव्हरी क्लाउड हॅज ए सिल्वर लिनिंग. याचा अर्थ असा होतो, प्रत्येक दुःखानंतर एखादा सुखद अनुभव पण येतो, किंवा दुःखाचा काळ संपल्यानंतर आपल्या त्या घटनेतून काही ना काही शिकायला पण मिळते. दुःख जास्त दिवस राहणार नाही, वाईट वेळही जास्त दिवस राहणार नाही, एक दिवस चांगला उजेड, असा त्याचा अर्थ होतो. तर याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, समथिंग दॅट एंड्स ॲट द लास्ट मिनिट्स. हे पण नाही, काय एंडचा होण्याचा काही विषय नाही. सेकंड क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, ऑल द डिफिकल्ट सिच्युएशन इन लाईफ लीड्स टू ए निगेटिव्ह रिझल्ट. असं होऊ शकत नाही, कारण प्रत्येक डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आपल्याला निगेटिव्ह रिझल्ट कुठं मिळणार आहे, कारण परिस्थितीमध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये घडलेल्या घटकावर ज्या काही घटना असेल, दुःखद असेल, सुखद असेल, दुःखद घटनेतून आपल्याला बऱ्याच काही शिकायला मिळते. तर हा सुद्धा होऊ शकत नाही. थर्ड ऑप्शन, एव्हरी सॅड ऑर अनप्लीजंट सिच्युएशन हॅज ए पॉझिटिव्ह साईड टू इट. हा, हे करेक्ट आहे, कारण प्रत्येक दुःखद घटनेतून आपल्याला शेवटी काही ना काही एक सुखद गोष्ट आपल्याला समजते, कारण तिथून आपण काही लेसन काहीतरी शिकतोच ना. तर हा ऑप्शन नंबर 3 जो आहे हा करेक्ट आहे, हे सुद्धा ऑप्शन येत नाही. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. पहा प्रश्न क्रमांक 13 काय म्हणतो, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो क्वोटेड इडियम फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. कट कॉर्नर्स या म्हणीचा अर्थ काय होतो, एखादे काम घाईने पूर्ण करणे. एखादे काम घाईने पूर्ण करणे, आणि तो जो काम आहे घाईने पूर्ण केल्यानंतर काय होईल, तो सदरील काम व्यवस्थित होणार नाही, ज्याच्यामध्ये परफेक्शन राहणार नाही. तर इथं प्रश्न ऑप्शन काय म्हणतोय पहा, टू डू एव्हरीथिंग पॉसिबल. हा सुद्धा ऑप्शन येत नाही. सेकंड जो आहे, टू डू समथिंग क्विकली म्हणजे इथेच आपल्याला समजून जाईल की घाईने, बाय डुईंग इट इन ए लेस थ्राउड वे दॅन यू शुड. हा ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. एखादे काम घाईने गडबडीने पूर्ण करणे असा याचा अर्थ सांगणारा ऑप्शन नंबर 2 आहे. तरी उर्वरित तिसरा ऑप्शन पहा, टू नॉट टेक शॉर्टकट्स वाईल डुईंग एनिथिंग. शॉर्टकटचा तर याच्यामध्ये विषय नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे, टू डू थिंग विथ प्रॉपर प्लॅनिंगचाही याच्यामध्ये विषय नाही, कारण एखादं काम घाईने केल्यानंतर काय होते हे इथं बोललेलं आहे. ऑप्शन नंबर 2 जो आहे हा करेक्ट आन्सर आहे. ओके. उरलेले 2 प्रश्न पहा. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर इन स्पेलिंग मधली मिस्टेक आपल्याला शोधायची आहे. तर पहा, बाय इम्प्लिमेंटिंग इफेक्टिव्ह रिसायकलिंग मेथड्स वी कॅन reduce the amount of plastic waste and contribute to preserving the environment. याच्यामध्ये चुकीची स्पेलिंग शोधायची आहे, आणि सदरील जो पॅसेज आहे रिसायकल बिन विषयी सांगलेला आहे, रियूज विषयी सांगलेला आहे, प्लास्टिक असेल, अदर गोष्टी असेल एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड,
तर याच्यामध्ये पहिल्याच लाईनमध्ये हा शब्द आपल्याला दिसतो, कारण इफेक्टिव्हची जे स्पेलिंग आहे ही चुकीची आहे. याच्यामध्ये सुरुवात ई ने पाहिजे, EFFECTIVE इफेक्टिव्ह हे करेक्ट आहे. तर ऑप्शन नंबर 3 जो आहे ही जी स्पेलिंग आहे ही स्पेलिंग चुकीची आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट जो आहे शेवटचा प्रश्न काय म्हटलेला आहे पहा, चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स फ्रॉम अमॉंग द 4 गिवन चॉईसेस टू कन्स्ट्रक्ट ए सेंटेन्स. लॉजिकल ऑर्डर लावायचा आहे. लॉजिकल ऑर्डरसाठी आपल्याला वाक्याचा कर्ता, कर्म आणि क्रियापद पहिले शोधावं लागेल. तर काय म्हणलेलं आहे, ऑफ दीज छोटे छोटे वर्ड्स आहेत. चिल्ड्रन बाय प्रोव्हाइडिंग केअर, इट सेफगार्ड्स, त्याच्यानंतर द राईट्स. बरोबर आहे ना. तर याच्यामध्ये वाक्याचा जो कर्ता आहे सुरुवातीला आपल्याला हा सब्जेक्ट झालं आणि सेफगार्ड जो आहे हा सेफगार्ड काय झालेला आहे याच्यामध्ये वर्ब झालेला आहे. तर पहिला जो वाक्य आहे हा येईल. त्याच्यानंतर सेकंड जो आहे सेकंड द राईट्स हा येईल. त्याच्यानंतर थर्ड जो आहे ऑफ दीज हा येईल. त्याच्यानंतर फोर्थ मध्ये येईल हा येईल आणि त्याच्यानंतर फिफ्थ मध्ये हा येईल. तर हा जो वाक्य कसं होईल पहा, इट सेफगार्ड्स द राईट ऑफ द चिल्ड्रन बाय प्रोव्हाइडिंग केअर हे आहे. तर वाक्याच्या सुरुवातीला आलेला जो सब्जेक्टचा भाग आहे तो डी आहे. त्याच्यानंतर ई आहे. त्याच्यानंतर ए आहे. त्याच्यानंतर बी आहे आणि त्याच्यानंतर सी आहे. तर DEABC ऑप्शन नंबर 2 जो आहे हा करेक्ट आन्सर आहे. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीच्या 15 प्रश्नांचा आपण अभ्यास केलो. आतापर्यंत आपण 5 पेपरचा विश्लेषण केलेलं आहे. या 5 पेपरवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल, वनरक्षक भरतीमध्ये इंग्रजीतील काही बेसिक घटकांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, ज्यावर आधारित प्रश्न असतात. आर्टिकल घटकावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात, प्रिपोजिशन घटकावर येतात, टेन्स घटकावर प्रश्न आलेले आहेत. त्याचबरोबर काही कंजंक्शन्स आहेत याच्यावरही प्रश्न आलेले आहेत. तर आपण जेव्हा अभ्यास करतो याही घटकाचा अभ्यास करा आणि काही उर्वरित जे ग्रामरचे घटक आहेत जसे की ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस असेल, त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, डिग्री असेल, यांचाही तुम्ही अभ्यास करा. फिगर्स ऑफ स्पीच यांचाही थोडा बेसिक अभ्यास करा. का? कारण 2023 मध्ये जे झालेले पेपर्स आहेत याच्यामध्ये हे घटक आले, तर येत्या भरतीमध्ये पण त्याच घटकावर आधारित प्रश्न येतील असंच आपण सांगू शकत नाही. तयारी मात्र आपल्याला सर्व घटकांची ठेवायची आहे, कारण सर्व जे घटक आहेत हे घटक बेसिक घटकच आहेत आणि ह्याच्यावर जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत वनरक्षक करिता, तर त्यांचा जो दर्जा आहे तो 12वी पर्यंतच आहे. म्हणून 12वी पर्यंत सर्वच ग्रामर आपल्याला अभ्यासाला काय हरकत नाही. मागच्या वर्षी आले तेच प्रश्न येतील, तशाच प्रकारे येतील, त्याच घटकावर येतील असं आपण गैरसमज करून घेऊ नये. सर्वच घटकांचा सविस्तर अभ्यास करावा. इथं आपण थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण वनरक्षक भरतीचा शिफ्ट क्रमांक 3चा 4 ऑगस्टचा पेपर आपण पाहणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.